आया है सो जाएगा। हा फॅन बंद करा बरं, त्याचा माईकवर प्रॉब्लेम येतो. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर वर्ष श्राद्धाला गेलं की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय सांगतात, दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी. आता तिचे आरामाचे दिवस आले, तिच्या कष्टाचे दिवस आले, तर आमची आई आम्हाला सोडून गेली. एक कोणी सांगतंय बाप सोडून गेला, दोन कोणी सांगतंय भाऊ सोडून गेला, कोणी सांगतं मित्र सोडून गेला, कोणी सांगतं बायको सोडून गेली. मी खरं सांगू तुम्हाला, लोक तुम्हालाही सोडून गेलेले नाहीये आणि लोक मलाही सोडून गेले हे जगात विशेष नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले हे जगातलं विशेष नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कारण जाणं निसर्गाचा नियम आहे, जाणं प्रकृतीचा नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जाणं आहे. प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा दिनांक वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे. पण जोही व्यक्ती या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. मला एवढंच सांगायचं, देवाधिकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्याने माझे आई वडील तुम्हाला मला सोडून गेले यात काय नवले. महाराज सांगतात, एथ नाही बुरो आले अवतार, एथ नाही बुरो आले अवतार, एरते पामर जीवकी प्रकृतीचा नेम आहे. बसणाऱ्या मंडळीला फक्त माझी एवढीच विनंती आहे, आपण सिंधुबाईंच्या सिंधू आईंच्या पुण्यतिथी निमित्त सर्व मायबाप बसलेले आहेत. तिथं पुरुष मंडळी आहे, माझ्या माता माऊल्या सुद्धा आहे. माझी एक विनंती आहे, कोणाच्याही पुण्यतिथीला गेले, कोणाच्याही वर्ष श्राद्धाला गेले की नुसता बुंदी भात नका खात जाऊ, तो घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला. कोणाच्या पुण्यतिथीला गेले की हाही विचार जीवनामध्ये करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझी पुण्यतिथी माझ्या घरच्यांनी घातली पाहिजे, मी गेल्यानंतर सुद्धा माझं वर्ष श्राद्ध माझ्या घरच्यांनी घातलं पाहिजे. हे बघा, तुम्ही किती दिवस जीवन जगले याला महत्व नाही, जीवन जगले कसे याला खूप महत्व आहे. महाराज सांगतात, जीवन जगत असताना कसं जीवन जग, याचा ट्रबल कमी करून थोडा बेस दे आणि विको दे थोडा. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. असं जीवन जगा दादा. तुम्ही गेल्यानंतर दोन लोकांच्या तरी डोळ्याला अश्रू आले पाहिजेत. म्हणून जीवन जगत असताना महाराज सांगतात असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्र दरवळला पाहिजे. हा उत्तम चिवडे तुका मने का मरण
तर आजपासून प्रत्येकानं आपल्या सगळ्या जाण्याची तयारी करा. मला एक विचारायचं तुम्हाला, सगळ्या गोष्टीची तयारी करताय. आज एवढं गोड नियोजन या गीते कुटुंबियांनी केलंय. एवढ्या दिवसापूर्वी तारीख घेतली, टाळकरी सांगितले, गायक सांगितले, वादक सांगितले, येणाऱ्या सर्व मंडळीच्या जेवणाची व्यवस्था केली, हे सगळं नियोजन केलं. याची तयारी तुम्हाला एका दिवसात केली का तुम्ही? 2 महिन्यापासून मंगल कार्यालय बघितलं, सर्व पाहिलं. मनुष्य कार्यक्रमाची तयारी करतोय, शेती कशी पिकवायची याची तयारी करतो. 2024 ची तयारी सुरू केली की नाही आपण? अजून आचारसंहिता लागायची तरी काय केलं, वाटायला लागलं मी खासदार झालो काय करणार. आचारसंहिता लागलीच नाही अजून. मग तुम्ही निवडणुकीची तयारी करता, तुम्ही शेती कशी पिकवायची याची तयारी करता, कार्यक्रमाची तयारी करता. मग जाणकार मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे, तुम्ही आणि मी मरणार आहे, तुम्ही आणि मी मरणार आहे, याची तयारी कधी करणार आहे? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? हो, मरणाची सुद्धा तयारी आहे. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या आणि माझ्या मरणाची तयारी आहे. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मायबाप, माणूस किती चांगला होता, माणूस किती सिद्ध होता, माणूस किती चांगला गायक होता, माणूस किती चांगला वादक होता, मनुष्य किती चांगला वक्ता होता, मनुष्य किती चांगला कीर्तनकार होता, हे आपल्या महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं. जिवंतपणी कोणाचं महत्व आतापर्यंत कळलं नाहीये. तुम्हाला सिद्ध होण्यासाठी तुम्हाला मरावं लागतं. या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खंत आहे, कारण जिवंतपणी या समाजाने कधीच कोणाचा स्वीकार केला नाही महाराज. न गायकाचा केला, न वादकाचा केला, न राजकारण्याचा केला, न समाजसेवकाचा केला. मी दररोज एक वाक्य कीर्तनातून सांगतो, अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, ही महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं महाराज. मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ही अनाथाची माय होती. म्हणून प्रत्येकाला जायचंय ना, फक्त बसणाऱ्या मंडळीने एवढाच विचार करा की मी गेल्यानंतर माझ्यासाठी लोक 2 शब्द तरी चांगले बोलले पाहिजेत. काही लोक मेलिक लोक अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतात, ओ दादा किती गोड माणूस होता हो, आमच्या सायखेड्यामध्ये याच्यासारखा चांगला माणूस नव्हता. गोर गरीबाला मदत करायचा, गरीबाच्या संकटात धावून जायचा, कोणाची कोणतीही अडचण असू द्या, हा मनुष्य होईल तोपर्यंत त्याला सहकार्य करायचा. मग एवढा चांगला माणूस देव कसा बर घेऊन गेला, अशी जर कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा चालू असेल तर समजून चला तो मनुष्य जीवनभर माणसासारखा जगला. काही लोक मेले की तिकडे लोक गौऱ्या रचत असतात आणि लोक तंबाखूला चुना लावत म्हणतात, महाराज बरं झालं हो आमच्या सायखेड्याची घाण गेली, असंही बोलतात बरं लोक महाराज. याने एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली नाही, याने एक सुद्धा जमिनीचा व्यवहार चांगला होऊ दिला नाही. मला एवढंच सांगायचं, माणसं एवढे कसे आडवे असू शकतात हो? देवाने जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे. कुत्र आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवी, म्हैस आडवी, सगळे आडवे. फक्त एक उभं जन्माला घातलंय देवानं. देव तो डोक्याला हात लावून बसला, बाबा हे उभा असून एवढं आडवं चालतं, मायांच्याच आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. तुमच्या 100 मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल. पण गावातला एक माणूस आडवा गेला तर सप्ताह होत नाही, एवढी ताकद आहे माणसामध्ये. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, जीवन थोडं जगा, पण काम असं करा ज्या लोकांनी काम केलं त्यांची अजून सुद्धा अजरामर कीर्ती झाली. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगा गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगा माझी, राहिला कीर्ती जगा प्रत्येकाचं ठरलेलं आहे. जाण्याच्या अगोदर माणसाने कसं जायचं हे ठरवून घ्या.
खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा आईच आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहे. थोडं लक्ष द्या कीर्तनात. किती प्रकारचे वर्ग आहे? 4. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. या 4ही वर्गाचा विचार अगदी 5 मिनिटात तुमच्या समोर ठेवायचा. जळजळणारा जो वर्ग आहे त्याचा विचार करू नका. हे गांजरगावात महाभारतापासून कुठेही पुढंची. दुसऱ्याचं सुख पाहिलं, दुसऱ्याचा आनंद पाहिला, दुसऱ्याची गाडी पाहिल्यानंतर ज्याला जळजळ होती, ज्याला मळमळ होती, त्याला काय म्हणतात? जळजळणारा म्हणायचा. माझी तरी विनंती गड्यानो, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. आज जर माणसाचा विचार करायला गेलो ना, तर माणसाच्या दुःखानं दुःखी नाहीये, माणसं दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. दुसऱ्याची गाडी पाहिल्यानंतर माणसाला दुःख होतं, दुसऱ्याचा द्राक्षाचा बाग पाहिल्यानंतर माणसाला दुःख होतं. कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. एक दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. महाराज, असा माणूसच नाही आहे जगामध्ये की त्याला सुख आहे. जगी सर्व सुखी असा कोणी आहे. मोबाईलचा स्वर चालले का? विचारी मना तोची शोधून पाहे. या विश्वामध्ये असा माणूसच नाही की तो सुखी आहे. सगळे जग दुःखी. कबीर महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया दीन बैरागी. अख्ख्या महाराष्ट्रातले राजे दुःखी. अख्ख्या महाराष्ट्रातले राजे दुःखी. जे सत्तेत नाही ते दुःखी आहे आणि जे सत्तेत येते त्याच्यापेक्षा दुःखी. महाराज, मग ज्या देशाचा राजा दुःखी त्या देशाची प्रजा कशी सुखी राहील? आणि ज्या देशाचा प्रजा दुःखी आहे त्या देशाचा साधू कधीही सुखी राहू शकत नाही. म्हणून पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग जो आहे तो तळमळणारा. आज तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावेन आणि शेषी. भेटल त्याला पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी. काही ऐसी दशा येईन माझ्या, काही ऐसी दशा येईन माझ्या अंगा, काही ऐसी दशा येईन माझ्या अंगा, काही ऐसी दशा येईन माझ्या अंगा.
मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी, ए शबरी, तुझी सेवा पाहून, तुझं भक्ती पाहून, तुझं प्रेम पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको. जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली शबरी मातेने. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. तुम्हाला आणि मला तर असं वाटतं एक कीर्तन ऐकलं म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. एवढं सोपं नाही बरं परमार्थ. परमार्थासाठी काहीतरी कालावधी घालावा लागतो, परमार्थासाठी काहीतरी वेळ घालावा लागतो. भेटल त्याला हे संत, जो तळमळणारा वर्ग आहे, तो साधक आहे, तो जिज्ञासू फक्त तेच विनंती करतोय, दिनते सिरजनी झाली माये, अवस्था लावोनी गेला, अवस्था लावोनी गेला, अजूनी कानये, दिनते सिरजनी झाली माये. भेटल त्याला विचारतात, ओ सांगा ना जगाच्या मालकाची कृपा माझ्यावर केव्हा भेटेल होईल, सांगा ना त्या विश्वाची मालक कृपा माझ्यावर केव्हा होईल. किती गोड प्रमाण तुकोबराय खर्च करतात पहा. भेटी लागी पंढरी राधा, भेटी लागी पंढरी नाथ, भेटी लागी जीवा लागली तळमळ व्यथा. 3 प्रकारचे वर्ग मी तुमच्या समोर ठेवले, जळजळणारा, हळहळणारा आणि तळमळणारा. चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा. कोण आहे कळवळणारा वर्ग? या जगात अशी कोणती व्यक्ती आहे की ती प्रेम करून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ठेवत नाही. त्या गोष्टीचं वर्णन करत असताना ती व्यक्ती कोण आहे आणि काय तिचं रूपक आहे हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये कळवळाची जाती, कळवळाची जाती, कळवळाची जाती.
भावीन प्रीती करीला भावीन प्रीती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती आईची घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. प्रेम करून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा न तुमच्यावर करणारी जात जर कोणाची असेल संताची आणि भगवंताची. माझं एक विनंती, तुम्हाला लक्ष देऊन कीर्तन ऐका. हे बघा, जगातले जेवढे काही पात्र आहेत तेवढे तुमच्यावर फक्त आणि फक्त स्वार्थी प्रेम करतात. निस्वार्थ प्रेम करणारे काही नाते, आणि ते नाते ज्या दिवशी तुमच्या जीवनातून निघून जाईल ना, त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. हे उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी जो दृष्टांत दिलाय, लेकोराचे हित वाय हे माऊलीचे चित्त. माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबरायांनी उच्चारलाय आणि लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबरायांनी उच्चारलाय. लक्ष देऊन ऐका. प्रत्येक आईच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असतं. मुलगा कसाही असू द्या. उलट जेवढं प्रेम आईचं चांगल्या मुलावर नसतं त्याच्यापेक्षा 10 पट प्रेम आईचं वाईट मुलावर असतं. एखादा मुलगा इंजिनियर आहे आणि दुसरा वकील आहे आणि तिसरा दारू पेत असेल, वकिलावरही तिचं प्रेम नसतं, इंजिनियरावरही तिचं प्रेम नसतं. तिचं सर्वात जास्त प्रेम जे कोणावर असतं, जो दारू पेतो. किती प्रेम आहे आईचं, एका वाक्यात उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका. एका माय माऊलीचं लग्न झालं गाड्यानं. हे थोडा विकोदी दादा याला. सुंदर असं दोघं नवरा बायको संसार करत होते. 2-3 एकर जमीन होती. 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर तिला मुलगा झाला. हॉस्पिटल मधून फोन केला, मालक, ओ मालक, ऐकलं का, मुलगा झालाय तुम्हाला. एवढा आनंद झालाय महाराज, त्याला मुलगा झाला म्हणून आनंदाच्या भरामध्ये निफाडला पेढे आणण्यासाठी गेला. चला आपण आपल्या सायखेड्याला पेढे वाटू म्हणून पेढे आणायला गेला. 2 व्हीलर वर येत असताना एका भर धाव ट्रकवाल्याने त्याला उडून दिलंय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पाडलेला आहे. पाणी पाणी करतोय, पण कोणी बघितलंच नाही, खाली खड्ड्यात पडलेला होता. 10-5 मिनिटं झाली, गतप्राण झाला तो. बघता बघता ही बातमी सर्व सायखेड परिसराला कळाली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय. त्या माय माऊलीच्या कानावर ज्यावेळेस ही बातमी जाते की माणूस गेलाय, त्यावेळेस त्या माय माऊलीच्या डोळ्याला धारा लागते आणि ती माय माऊली सांगते, देवा अहो विधाता अस्तवन क्वचित दया संयोज मैत्र्या प्रणयेन दहीन. देवा अबे तू देव आहे ना, सोन्यासारखी कुस पवित्र केली, माझ्यासारख्या सोन्यासारख्या कुशीमधून माझ्या एका छोट्याशा लेकराला जन्माला घातलंय. ते डोळे उघडायच्या अगोदर तू त्याच्या बापाला घेऊन गेला. किती निष्ठुर आहे. अख्खं गाव रडतंय, तालुका रडतोय, नातेवाईक आपतेष्ट सगळे मंडळी रडताय. ते पत्नी सुद्धा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली. पण पत्नी मनातल्या मनात विचार करायला लागली, मी जर असंच रडत बसले तर या 2 दिवसाच्या लेकरानं कोणाकडे बघायचं म्हणून सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या मुलाचं संगोपन करू लागले. खूप सुंदर उदाहरणे, फक्त थोडं लक्ष द्या आणि शांतता ठेवा. बघता बघता पोरग मोठं झालं, 10वी-12वीत गेलं. पोराला इंजिनियर व्हायची इच्छा होती. पोरग आईकडे गेलं, ए माय, ए आई, ऐकलंस का ग? काय रे बाळा? आई मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं गण, कॉलेजची फी 10 लाख रुपये. आपली परिस्थिती तर खूप नाजूक आहे. दुसऱ्याच्या घरी रोज मजुरी करून तू आतापर्यंत मला शिकवलंय आणि 10 लाख रुपये जर नाही भरले नाही तर माझं स्वप्न पूर्ण होणार नाही. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. आई म्हणली, काळजी करू नको बाळा, मी आहे ना. वडिलोपार्जित 3 एकर जमीन होती. त्या 3 एकर जमिनीचा 7-12 घेतला आणि एका सावकाराकडे दिला. सावकार, ओ सावकार, ही 3 एकर जमीन तुमच्या नावावर करा आणि मला 10 लाख रुपये द्या. 3 एकर जमीन सावकाराच्या नावावर केली. 10 लाख रुपयाची गड्डी घेऊन पोराच्या हातात दिली. ए दाद्या, ए सोन्या, हे 10 लाख रुपये घे, कॉलेजमध्ये भर आणि तू सॉफ्टवेअर इंजिनियर हो. पोरानं कॉलेजमध्ये फी भरली. पोरगा शाळेत हुशार होता. शेवटचं वर्ष शिल्लक होतं. परत कॉलेजवाल्याने 3 लाख रुपये मागितले. 4 दिवस झालं पोरग जेवत नाही, आईला बोलत नाही. आईला कसं तरी वाटलं, ए बाळा, ए सोन्या, 4 दिवस झाले दादा जेवत नाहीये, बोलत नाही, काय झालं सांग ना. पोरग जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं. ए माय, 10 लाख रुपये देऊन तू माझी कॉलेजची फी भरली. 4 वर्ष मी अभ्यास केला, पण आता 3 लाख रुपये जर नाही भरले तर माझे 4 वर्ष वाया जाईल. कसं करू ग? काळजी करू नको बाळा, मी आहे ना. नवऱ्यानं लग्नामध्ये जे अनमोल किमतीचे दागिने घेतले होते ते दागिने एका कपाटात ठेवले होते. ते दागिने घेऊन एका सोनार दादाकडे गेली. सोनार दादा,
ओ सोनार दादा ऐका ना, हे दागिने घ्या माझ्या पोराला 3 लाख रुपये द्या. सोनाराच्याही डोळ्याला धारा लागल्या. सोनार सांगतो, अगं वेडे, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग, तुझ्या आवडीचे दागिने त्यानं बनवले होते. अगं तो तर तुला सोडून गेले, हे दागिने म्हणून त्याची आठवण तर तुझ्याजवळ ठेव. त्यावेळेस त्या माय माऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि ती रडता रडता सोनाराला सांगू लागली, सोनार दादा, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा कुंकवाचा धनी मला सोडून गेला, या दागिन्याचं काय करू. 3 लाख रुपये घेतले, पोराच्या हातात दिले. पोरगा इंजिनियर झाला. प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोरग ढसा ढसा रडायला लागलं आणि पहिला फोन आपल्या मायला केला, ए माय, ए आई, ऐकलंस का तुझ्या आशीर्वादाने मी इंजिनियर झालो. माय खूप कष्ट केले ग. 2 दिवसाचा असताना माझा बाप मरण पावला. त्या दिवसापासून अंगावर तू आतापर्यंत कधी नवी साडी घातली नाही, पण मला जुन्या ड्रेसवर कधी कॉलेजला पाठवलं नाही. तू शिळी चपाती खाल्ली आई, पण मला कधी डब्यामध्ये शिळी चपाती दिली नाही आई. खूप कष्ट केले ग. माझ्या कातड्याची चप्पल करून जरी मी तुला शिवली तर तुझ्या उपकारातून मी नाही ऋणी होऊ शकत. एवढं पुण्य, एवढं तू उपकार केले माझ्यावर. पण आई ऐक ना ग, मी आता सॉफ्टवेअर इंजिनियर झालोय. हे बघ, माझी शपथ आहे तुला, आजपासून तू आराम करायचा आणि मी काय करणार, कष्ट करणार. ज्या कॉलेजमध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी होती. दोघांचं लग्न झालं. तिलाही 2 लाख रुपये पेमेंट होतं, यालाही 2 लाख रुपये पेमेंट होतं. एवढी सुंदर आईची सेवा करायची की आईला पलंगावून खाली उतरायची सुद्धा परवानगी नव्हती. सगळं बसल्या ठिकाणी होतं. आई सुद्धा विचार करायची किती भाग्यवान कुश आहे माझी, माझ्या कुशीमधून एवढा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पण आईचं वय झालं ना, आईचं वय झालं 75 वर्षाचं. आणि आईला नको होता तो रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काहीच होत नव्हतं, पण सायंकाळ झाली की खोकला यायचा. अख्खं परेशान होते आजूबाजूचे लोक. खोकलाच राहत नव्हता. अनेक MBBS डॉक्टरांना दाखवलं, MD डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदवाल्यांना दाखवलं, पण खोकला मात्र राहत नाही. एक दिवस याच्या बायकोने याला आवाज दिला, ओ मालक, मालक इकडे या. हा धावत पळत गेला. काय ग, 5 वर्ष झाले मी तुमच्या आईची सेवा करते. सोन्यासारखे 2 लेकर आहे मला. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी घरी आलं लेकरांचं थोडं बघाव आणि जेवण करून झोपाव म्हणलं तर तुमची आई रात्रभर खोकलत बसती. हे बघा, मला आता हे दुःख सहन होणार नाही. घरामध्ये एक तर मी राहील किंवा तुमची आई राहील. हे वाक्य ज्यावेळेस त्या लेकरांना ऐकलं त्यावेळेस ते लेकरू ढसा ढसा रडायला लागलं ना आपल्या बायकोच्या समोर हात जोडतं. ए वेडे, 9 महिने 9 दिवस मला माझ्या आईनं गर्भात वागवलं ग. अमृताईपेक्षा पवित्र दूध पाजले. ऐक ना, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मला सोडून गेला. त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या मायनं मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. आणि म्हातारपणात जर मी तिला असं सोडून दिलं तर मला पाप लागल ग. मी सोडून तिला दुसरा कोणीच नाहीये. ऐकू थोडी सुशिक्षित होती, 2 लाख रुपये महिना होता. ती म्हणे, एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या मायवर येतं, तुमच्या मायला तुम्ही सांभाळा, मी माझे लेकर घेऊन चालले निघून. पोराला एकीकडे बायको झाली, एकीकडे माय झाली. काय करावं पोरग. रात्री 10 वाजता आईच्या रूम मध्ये गेलं, दरवाजावर थाप टाकली. ए आई, आई दार उघड. आईनं दार उघडल्यानंतर पोरगा आईला म्हणतो, माय चल मी तुला काशीला घेऊन जातो. म्हणून पोरानं आईचा हात धरला आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललाय. काळा कुट्टा अंधारे, अमावस्येची रात्र आहे, पण झाडाची पालवी एवढी दाट असल्यामुळं पालवी खाली लोंबलेली होती. आई झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरानं आईला बसवलं, आईला सांगितलं, ए आई 10 मिनिटं बैस, मी आलोच. आईनं हंबरडा फोडला. आईला कळलं आता लेकरू गेलं की परत येणार नाही. जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली आई. आणि आई त्या लेकराला सांगू लागली, ए दाद्या, ए सोन्या ऐक ना, तुझी माय रे मी. 9 महिने 9 दिवस तुला गर्भात वागवलंय. अमृताईपेक्षा पवित्र दूध पाजलंय तुला. मला माहित आहे तुला माझी अडचण झाली, पण काळजी करू नको सोन्या. आनंदाने घरी जा. माझ्या सुनबाईला जीव लाव, माझ्या नातवंडाला जीव लाव. पोरा, माझं तुझ्यावर किती प्रेम होतं एका वाक्यात सांगू का. तू लहान असताना जर मी किचन मध्ये काम करत असेल, स्वयंपाक बनवत असेल, आणि तू जर बेडरूम मध्ये बैठकीमध्ये रडत असेल, आणि तुझ्या रडण्याचा आवाज ज्यावेळेस माझ्या कानावर येत होता ना पोरा, तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं. एवढं प्रेम करत होते मी तुझ्यावर. पण मला कळलंय तुला माझी अडचण झाली, काळजी करू नको. पण बाळा, त्या म्हातारी आईची विनंती तुला, घरी जात असताना मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्यानं घरी जा, तुला रस्ता सापडल. आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी ते तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. संपलं माझं उदाहरण. अरे ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडलंय,
ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते, म्हणून तुकोबरायला सांगावं लागलं, लेकुराचे हित हो, लेकुराचे हित हो, माणसाच्या जीवनातली माय जाईल ना त्या दिवशी समजून चला की जीवनातलं प्रेम तुमचं आटलं गड्यानो. तुम्ही सर्व जाणकार मंडळी रात्री 5 वाजता काम करून तुम्ही घरी जा आणि दरवाजावर थाप टाका, ए दार उघड. बायको दन दिशील, दार उघडल आणि तिच्या रूम मध्ये झोपायला जाईल, पण त्याच दारापुढे तुमची माय झोपलेली असू द्या. रात्री 5 वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द येतो, ए सोन्या, ए दाद्या. 5 वाजले माय, एवढा उशीर असतोस का? बर बर बर, जाऊ दे जाऊ दे. जेवलास का तू? रात्री 5 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी या जगातली पहिली जात म्हणजे कोण आहे? तुमची आई आहे. तुम्ही तुमच्या बायकोला 50 किलो सोनं घाला, पण ही जात तुम्हाला कधीच म्हणणार नाही तुम्ही जेवले का म्हणून. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये ना अख्ख्या गाथ्यामध्ये बायकोचं वर्णन कुठं चालेलं नाही, फक्त आईचंच वर्णन आलंय. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन केजे. या जगातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व काय आहे? आई आहे. सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, बंगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बंगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बंगले सबसे बड़ी है माँ, माँ से
सर्वांना माझी विनंती आहे, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी समजून चालावं की आपल्या जीवनातलं प्रेमही गेलंय आणि आपल्या जीवनातला आधार गेला. लोक फक्त मन धरणीसाठी म्हणतात माय मरून मावशी जगू. मावशी कशी मायची जागा गेलो. 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीनं लेकराला गर्भात वागवलं तिची जागा या जगातलं कोणीच घेऊ शकत नाही. हा फक्त पर्यायी मार्ग आहे. एक जुनं हिंदी गाणं आहे, तुम्हाला माहित असेल. हा कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, माँ जैसी माँ होती है माँ. म्हणून एवढं सुंदर वर्णन करत असताना तुकोबाराने जो शब्द वर्णन केला तो किती सुंदर आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साये, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला माझी विनंती, मायबाप एवढा सुंदर नरदे जर तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. लक्ष द्या. गेलेला पैसा परत मिळू शकतो 1, गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता 2, गेलेली सत्ता प्रयत्न करा परत मिळेल. पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. मग एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, माणूस म्हणून जीवन जगत असताना कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका 1, आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका 2. एक हिंदी कवीचं खूप गोड वाक्य तो सांगतोय पहा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. हे बाहेरचे थोडे शांत बसा. थांबा बडबड नका करू. थोडं राहिलंय फक्त. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका. मायबाप, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली माय जाईल ना महाराज, त्या दिवशी प्रत्येकानं समजून घ्यावं की तुमच्या जीवनातलं प्रेम संपलं. एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. लक्ष देऊन ऐका. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला गड्यांनो. रडायला लागली ती आणि रडता रडता आपल्या लेकराला सांगत होती, दाद्या ए सोन्या, डोळा खराब झालाय रे माझा, काळजी करू नको माय. नाशिकच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली, दादा नाशिकला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील. पोराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पोरगा आईला सांगतं, ए आई, या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर द्राक्ष झाले ग, ऊस झाले, भरपूर पैसा आलाय. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो माय आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली, ए दादा, मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील. पोराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पोरग सांगतं, ए आई, तुझा एकुलता एक मुलगा आहे मी, 15 एकर जमीन आहे माझी निफाड नाशिक हवेवर, कोटीनं तिचा भाव चालू, त्यातली 4-5 एकर जमीन विकतो आई, आणि अमेरिका सारख्या देशामध्ये तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडायला लागली. रडता रडता लेकराला सांगते, ए दाद्या, आता ऑपरेशन करायची गरज नाही. आता जरी मला यम नेण्यासाठी आला ना तरी मी हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करेल. का? माझी कूस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. आई रडतीन, पोरगही रडतं. पोरग रडता रडता आईला म्हणतं, ए आई, तू माझी परीक्षा घेत होतीस का ग माय. हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई,
तुझ्या परीक्षेमध्ये पास झालोय ग मी, तुझ्यावर एवढं प्रेम आहे माझं, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो. पण आई ऐक ना ग, दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? रडता रडता आईने पदरानं डोळे पुसले, आपल्या लेकराला सांगितलं, दाद्या तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या. तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार. माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली एवढं प्रेम या जगामध्ये फक्त आई करते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मी नेहमी सांगत असतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. अगनभीची चांदणी तू ग, चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी हो